नमस्कार. आपण जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा आपण नेमकं काय वाचत असतो? फक्त काही घटनांची जंत्री की त्या घटना सांगण्यामागे एक खास दृष्टिकोन दडलेला असतो? चला तर मग आज आपण पाश्चात्य परंपरेमध्ये इतिहास लिहिण्याची कला किंवा खरं तर शास्त्र कसं विकसित झालं याचा शोध घेऊया. बघा, आपल्यापैकी अनेकांना वाटतं की इतिहास म्हणजे काय तर सनावळ्या आणि घटनांची एक लांबचक, कधीकधी कंटाळवाणी वाटणारी यादी. पण खरंच विषय इतकाच मर्यादित आहे का? की या तारखांच्या आणि नावांच्या पलीकडे भूतकाळ समजून घेण्याची एक खूप खोल आणि रंजक पद्धत लपलेली आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला इतिहास लेखन या संकल्पनेत मिळतं. ही फक्त घटनांची नोंद करण्याची प्रक्रिया नाहीये, तर त्याहून खूप काहीतरी जास्त आहे. उपलब्ध पुराव्यांची अक्षरशः चिरफाड करून त्यांचं विश्लेषण करून त्या घटनांची एक तर्कशुद्ध मांडणी करणारी ही एक शास्त्रीय पद्धत आहे. तर मग या इतिहास लेखनाची सुरुवात नेमकी झाली तरी कशी? म्हणजे माणसाला आपला भूतकाळ असा लिहून ठेवण्याची गरज का भासू लागली असेल? ही जी स्लाईड आहे ना, ती आपल्याला थेट इतिहासाच्या लिखित नोंदींच्या सुरुवातीच्या काळात घेऊन जाते. मेसोपोटेमियामधल्या सुमेरियन संस्कृतीने पहिल्यांदाच ऐतिहासिक घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. हा जो शिलालेख आपण पाहतोय तो सध्या फ्रान्सच्या लूव्र संग्रहालयात आहे आणि तो तब्बल 4,500 वर्षांपूर्वी 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची गोष्ट सांगतो. पण प्राचीन काळातल्या या नोंदी आणि आज आपण जो इतिहास अभ्यासतो त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा फरक आहे तो आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा. चला, या दृष्टिकोनाची काही मूलभूत तत्त्व काय आहेत ते समजून घेऊ. आधुनिक इतिहास लेखन हे मुख्यत्वे 4 महत्त्वाच्या खांबांवर उभं आहे. पहिलं म्हणजे ही पद्धत पूर्णपणे शास्त्रशुद्ध आहे. त्याची एक निश्चित अशी सुरुवात असते. दुसरं, यात देव, दैव किंवा कुठल्याही दैववादी गोष्टींऐवजी माणसाने केलेल्या कृतींवर लक्ष केंद्रित केलं जातं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक उत्तराला किंवा निष्कर्षाला विश्वासार्ह पुराव्यांचा पक्का आधार असतो. आणि चौथं म्हणजे ह्या सगळ्यांमधून मानवी प्रगतीच्या प्रवासाचा आढावा घेतला जातो. इतिहासाला असं एका शास्त्राचं रूप देण्यामागे काही महान युरोपीय विचारवंतांची दूरदृष्टी होती. चला, त्यांचीच ओळख करून घेऊया, ज्यांनी इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला. इतिहासाच्या संशोधनाचा पाया एका अगदी साध्या वाटणाऱ्या पण खूप महत्त्वाच्या नियमावर उभा आहे. तो म्हणजे प्रत्येक गोष्टीवर संशय घ्या. हा नियम दिला फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त यांनी. त्यांचा आग्रह होता की कोणताही कागद, कोणताही पुरावा त्याची विश्वासार्हता कसून तपासल्याशिवाय सत्य म्हणून स्वीकारायचाच नाही. आता बघा, देकार्त यांनी कसं तपासावं हे सांगितलं, तर व्हॉल्टेर यांनी काय तपासावं याची व्याप्तीच वाढवली. त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं म्हटलं जातं, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की इतिहास म्हणजे फक्त राजा महाराजांच्या लढाया आणि राजकारण नाही, तर त्यात सामान्य माणसाचं जीवन, समाजाच्या परंपरा, व्यापार, अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायलाच हवा. आता भेटूया जॉर्ज विल्हेम फ्रॉडरिक हेगल यांना. या जर्मन तत्त्वज्ञाने एक अशी क्रांतिकारी कल्पना मांडली की इतिहासाची प्रगती ही सरळ रेषेत होत नाही, तर ती संघर्षातून म्हणजे 2 विरोधी विचारांच्या द्वंद्वातून होते. हेगेल यांची द्वंद्ववाद ही संकल्पना खूपच रंजक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आधी एक सिद्धांत किंवा मूळ विचार समोर येतो. मग त्याला आव्हान देणारा एक प्रतिसिद्धांत किंवा विरोधी विचार उभा राहतो. आणि या 2 विचारांच्या संघर्षातूनच त्या दोन्हींचं सार घेऊन एक नवीन, अधिक संतुलित विचार तयार होतो, ज्याला समन्वय म्हणतात. हेगेलच्या मते इतिहासाचा सगळा प्रवास असाच टप्प्याटप्प्याने संघर्षातून पुढे जातो. लिओपोल्ड वॉन रँके यांनी इतिहास संशोधनामध्ये एक प्रकारची शिस्त आणली. त्यांनी कल्पना किंवा तर्कापेक्षा वस्तुनिष्ठ पुराव्याला सर्वाधिक महत्त्व दिलं. त्यांचा आग्रह होता की इतिहासकाराने थेट मूळ कागदपत्रांपर्यंतच पोचायला हवं. त्यांच्या मते ऐतिहासिक सत्तापर्यंत पोहोचण्याचा हाच एकमेव मार्ग होता, प्रत्येक दस्तऐवजाचा कसून शोध घेणं. आणि आता वळूया कार्ल मार्क्स यांच्याकडे. एक असं नाव ज्यांच्या विचारांनी इतिहासाच्या अभ्यासात अक्षरशः एक वैचारिक क्रांती घडवून आणली. मार्क्सने इतिहासाला थेट जमिनीवर आणलं. ते म्हणाले, इतिहास म्हणजे काही हवेतल्या कल्पना नाहीत, तर तो आहे जिवंत माणसांचा आणि त्यांच्या जगण्याच्या संघर्षाचा. त्यांच्या मते मानवाचा संपूर्ण इतिहास हा मुळात वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे ज्यांच्याकडे उत्पादन साधनं आहेत आणि ज्यांच्याकडे नाहीत, या 2 वर्गांमधील संघर्ष. हेच विचार त्यांनी आपल्या प्रसिद्ध दास कॅपिटल या ग्रंथामध्ये विस्ताराने मांडले. 20व्या शतकात मात्र इतिहासाचा कॅमेरा राजा महाराजे आणि मोठ्या लढायांवरून हटला आणि तो सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याकडे वळला.
या बदलाची सुरुवात झाली फ्रान्समधल्या ॲनल्स प्रणालीमुळे. या विचारप्रणालीने इतिहासाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. त्यांनी राजा महाराजांच्या पलीकडे जाऊन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार आणि लोकांची मानसिकता यांसारख्या तोपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या विषयांचा अभ्यास सुरू केला. यानंतर तर इतिहासाच्या मूळ कथेवरच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलं. काही नवीन विचारप्रणालींनी थेट सवाल केला की आत्तापर्यंत जो इतिहास सांगितला गेलाय तो खरंच सगळ्यांचा आहे का? त्यापैकीच एक होती स्त्रीवादी इतिहास लेखनाची चळवळ. या चळवळीने इतिहासाच्या पुरुषप्रधान मांडणीला थेट आव्हान दिलं आणि स्त्रियांच्या नजरेतून इतिहासाची पुनर्रचना करण्यावर भर दिला. सिमॉन द बोवा सारख्या विचारवंतांमुळे स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य, त्यांचं सामाजिक स्थान आणि त्यांचे संघर्ष यावर नव्याने संशोधन सुरू झालं. फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांनी तर एक पाऊल पुढे जाऊन इतिहासाच्या सरळ अखंड मांडणीलाच आव्हान दिलं. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथानुसार इतिहासाचा उद्देश अंतिम सत्य काय होतं हे शोधणं नाही आहे, तर भूतकाळात वेळोवेळी काय काय बदल झाले, स्थित्यंतरं कशी घडली हे समजून घेणं आहे. तर मग इतिहास लेखनाच्या या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? याचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे याचा नेमका सारांश काय? या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. इतिहास लिहिण्याची पद्धत ही काही दगडावरची रेष नाही. ती सतत बदलत गेली, विकसित होत गेली. राजा महाराजांच्या कथांपासून सुरू झालेला हा प्रवास आज सर्वसामान्य माणसं, स्त्रिया आणि समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यापर्यंत येऊन पोचला आहे. आणि हेच आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. जसा इतिहासाचा कॅनव्हास मोठा होत गेला तसा तो आजही होतोच आहे. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या काळात अजूनही असे कोणते समूह किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा इतिहास लिहिला जाणं बाकी आहे?